मग ते चीन असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, इराण असेल, इस्रायल असेल, जगातल्या कुठल्याही देशाला सर्वंकष युद्ध परवडणार नाही. तर युद्ध म्हणलं की त्याला अनुसरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांना भोगाव्या लागणार. आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर आत्ताची परिस्थिती, आत्ताची गॅस टंचाई ही मीडिया निर्मित गॅस टंचाई आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार हे स्वतःचा फायदा काय, माझ्या देशाचा फायदा काय यावर होत असतात. आणि त्या दृष्टीने मला इराणच्याही गरज आहे, मला इस्रायलची गरज आहे, मला अमेरिकेची गरज आहे, मला रशियाची गरज आहे. भारताला तुम्ही कुठल्याही पद्धतीने डिक्टेट करू शकत नाही. भारत हा आता 50 वर्षापूर्वीचा भारत नाही. म्हणजे हा डायलॉग म्हणून किंवा हे म्हणून नाही, तर हा नवा भारत आहे. अमेरिकेला नेमकं काय हवंय? फक्त ही तेलाचीच साठीची वाटाघाटी आहे किंवा त्यासाठीचं प्रेशरायझेशन आहे की अजून वेगळी काही दुसरी कारण आहेत? आणि इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये मी परत सांगतो की मोठं छोटा असा संबंध नाहीये. इस्रायलला आसरा देणारा एकमेव देश हा भारत आहे. म्हणजे अमेरिका एकीकडे डेमोक्रेसी हा उद्घोष करत असतं, मानवी हक्काचा उद्घोष करत असतं, आणि दुसरीकडे अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार. म्हणजे आपण बघतो की चायना आणि रशिया हेल्प करत आहे अगेन्स्ट ऑब्व्हियसली US. तर तुम्हाला वाटतं की हे मोठी वॉर ट्रिगर होऊ शकते याच्यामुळे? अनफॉर्च्युनेटली भारतीय मीडिया युद्धाच्या एकूणच कव्हरेजमध्ये किंवा क्रायसिसच्या एकूणच कव्हरेजमध्ये सातत्याने मॉन्टेसरीत असल्याचं, बालवाडीत असल्याचं सिद्ध होतंय. मला सांगा, ज्या ट्रम्पनी राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केली होती की भारतावर आम्ही 50%, 56% टेरिफ लावू, 10%वर का आलं? बिंदास बोलचे नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इस्रायल आणि इराण विरुद्ध मध्ये युद्ध चालू आहे आणि US पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. पण आपण त्या युद्धाबद्दल नाही बोलणार आहोत. तर इंडियावरती त्याचा काय इम्पॅक्ट होतोय किंवा काय होणार आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर या चर्चेसाठी आपल्यासोबत प्रोफेसर विनय चाटी आहेत. हे सिनियर डिफेन्स जर्नलिस्ट आहेत आणि सध्या करवारे कॉलेजच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये HOD आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, जसं मी म्हटलो की आपण इंडियासाठी काय इम्पॅक्ट होईल, का इंडियावरती काय इम्पॅक्ट होईल याची चर्चा करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे की जेव्हा मोदी आत्ता जाऊन आले इस्रायलमध्ये, तेव्हा मोदींनी भाषण केलं की इंडिया इज द मदरलँड आणि इस्रायल इज द फादरलँड, आणि त्यानंतर युद्ध सुरू झालं. आणि जस्ट येस्टरडे मोदींनी इराणचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याशी चर्चा केली. तो इंडिया बॅलन्स करायला बघतं इक्वेशन्स, हे आपल्याला माहिती आहे. पण शक्य आहे का बॅलन्स करणं इक्वेशन्स? सगळ्यात प्रथम तर मला मोदींनी जे स्टेटमेंट दिलं, इंडिया इज अ मदरलँड अँड इस्रायल इज अ फादरलँड, ते कुठल्या कॉन्टेक्स्टमधनं दिलं ते मला तुम्हाला जरा असं सांगायचं आहे. जगामध्ये जेव्हा जूनचं हत्याकांड किंवा जूनचं शिरकाण व्हायला सुरुवात झाली आणि ज्यू वेगवेगळ्या भागामध्ये पळायला लागले, तेव्हा ज्यूंना आश्रय दिलेला भारत हा जगातला एकमेव देश होता. म्हणजे हिटलरने जेव्हा पोलंडवर आक्रमण केलं, वॉर्सावर आक्रमण केलं, दुसरं महायुद्ध सुरुवात त्या आक्रमणाने झाली. आणि वॉर्सामध्ये किंवा ज्याला आपण ईस्टर्न युरोप म्हणू, त्या ईस्टर्न युरोपमध्ये जे ज्यू होते त्या ज्यूंची प्रचंड पळापळ त्या काळात चालू झाली. आणि हे ज्यू, त्यातले काही ज्यू भारतात आले आणि मग भारतामध्ये त्यांना बडोद्याच्या गायकवाड फॅमिलीने त्यांना आसरा दिला. आणि मग तिथे ते ज्यू वाढले, त्यांच्या बाकीचे उद्योग चालू झाले. आणि मग ज्यूंनी जे विस्थापितून भारतात आलेले ज्यू होते त्याने सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया जे आहे, त्या बँक ऑफ इंडियाचं जे एम्ब्लम आहे, स्टार, गायडिंग स्टार, तो ज्यूंचा गायडिंग स्टार आहे. किंवा इथलं आपलं ससून हॉस्पिटल जे आहे ते ज्यूंनी बांधलेलं हॉस्पिटल आहे. किंवा आपल्या इंडियन आर्मीचे जे एक अत्यंत मोठे सेनानी होते, लेफ्टनंट जनरल JFR जेकब, ज्यांनी 1971च्या बांगलादेश मुक्तीच्या युद्धामध्ये प्रचंड मोठं काम केलं, ते ज्यू होते. सो असे अनेक ज्यू त्यांनी भारताच्या आर्थिक, सामाजिक, लष्करी आणि औद्योगिक विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. पण असं असलं तरी ते भारतीय नव्हते एका अर्थाने. त्यामुळे भारतामध्ये ते आले, भारतामध्ये ते राहिले आणि भारतामध्ये त्यांना मातृभूमीसारखं प्रेम मिळालं. पण जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली, त्यांच्या फादरलँडची निर्मिती झाली,
तेव्हा ते परत फादरलँडला गेले. सो ह्या कॉन्टेक्स्टमधनं इस्रायल हे फादरलँड आणि इंडिया हे मदरलँड असं मोदींचं संबोधन आहे. त्याला अनेकदा आपल्या लोकांनी नेहमीप्रमाणे वेगळे वेगळे रंग द्यायचा प्रयत्न केला, पण त्यातलं तथ्य हे आहे. दुसरा मुद्दा, भारत बॅलन्सिंग ऍक्ट करतंय का? ऑफकोर्स बॅलन्सिंग ऍक्ट करतंय, पण हे बॅलन्सिंग ऍक्ट जे आहे हे डबल ढोलकीप्रमाणे नाहीये. तू पण खुश, हा पण खुश, असं बॅलन्सिंग ऍक्ट हे नाहीये. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध किंवा डिप्लोमसी या विषयामध्ये जेव्हा आपण काम करतो किंवा आपण त्या अँगलनी जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यवहारांकडे बघतो, तेव्हा हे सगळे आंतरराष्ट्रीय व्यवहार हे माझ्या देशाचा फायदा काय यावरच आधारित असतात. कुठल्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय संबंध, मग ते बायलॅटरल असतील, मल्टीलॅटरल असतील, हे जगाच्या कल्याणासाठी अशा स्वरूपाचे नसतात. हां, एक गोष्ट नक्की की त्याला जो आयडियोलॉजी त्याची जी असते किंवा त्याचा आयडियलिस्टिक अप्रोच जो आहे तो जगाच्या कल्याणासाठी असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष व्यवहाराची बाब असते, गोष्ट येते, तेव्हा त्यात प्रॅक्टिकल अप्रोच, प्रॅग्मॅटिझम हा बघितला पाहिजे आणि तेच आत्ताचं सरकार करते असं मला वाटतं. अदरवाईज आपण, म्हणजे मला कुठल्या टीका कोणावर करायची नाही, पण आपण जर बघितलं असेल तर आपलं 60च्या दशकामध्ये, 50च्या दशकामध्ये आपण चीन बरोबरचे एक संबंध प्रस्थापित केले आणि भारत हे नॅम म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट, अलिप्त राष्ट्र संघटना, आणि त्यामध्ये मग काय केलं, अमन, अहिंसा, पंचशील, या पंचशीलच्या आधारावर आपण चीनशी संबंध जोडले. आणि मग त्यामध्ये काय होतं की आम्ही एकमेकावर आक्रमण करणार नाही, भारत चीन भाऊ भाऊ वगैरे वगैरे. पण जेव्हा प्रॅक्टिकल अप्रोच चीनने घेतला आणि 1957 पासून भारताच्या उत्तर भाग तोडायला सुरुवात केली, तेव्हा चीनला पंचशील आठवला नाही. आपण मात्र पंचशीलचं गाणं गात बसलो. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवहार हे स्वतःचा फायदा काय, माझ्या देशाचा फायदा काय यावर होत असतात. आणि त्या दृष्टीने मला इराणच्याही गरज आहे, मला इस्रायलची गरज आहे, मला अमेरिकेची गरज आहे, मला रशियाची गरज आहे. सो दिस इज व्हॉट यू कॅन कॉल इट निम्बल फुटेड अप्रोच. सो अत्यंत चपळ राजनय, चपळ मुत्सद्देगिरी, निम्बल फुटेड डिप्लोमसी, दिस इज व्हॉट मोदी इज डुईंग राईट. बट तुम्हाला वाटतं का हे कुठं, सपोज अमेरिकेचं सुपर पॉवर, इस्रायल इज फ्रेंड ऑफ अमेरिका, सो आपण झोकतं माप त्यांना देतोय बिकॉज दे आर सुपर पॉवर? असं अजिबात नाहीये. आपण जर अमेरिकेला झुकतं माप दिलं असतं तर आपण रशियाकडनं तेल घ्यायचं थांबवलं असतं. आपण आज सुद्धा, आपण बोलतोय त्या घडीला सुद्धा रशियाकडनं आपण तेल घेतोय. मध्ये अमेरिकी कॉमर्स सेक्रेटरीचं एक पत्र सगळ्या मीडियामध्ये येत होतं की आम्ही भारताला 30 दिवस तेल खरेदी करायची परवानगी दिली. तुम्ही कोण आहे परवानगी देणार आहे? बरोबर. डू यू हॅव राईट टू अलाउ इंडिया टू परचेस ऑइल फ्रॉम रशिया? ऑफकोर्स नॉट, कारण इंडिया इज अ सॉव्हरेन नेशन. सो भारताला तुम्ही कुठल्याही पद्धतीने डिक्टेट करू शकत नाही. भारत हा आता 50 वर्षापूर्वीचा भारत नाही. म्हणजे हा डायलॉग म्हणून किंवा हे म्हणून नाही, तर हा नवा भारत आहे आणि भारताला आपल्या ताकदीची पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर ट्रम्पनी सुरुवातीला आपल्यावर किती टेरिफ लावलं? 50% टेरिफ लावलं. नंतर ते 25% आलं, नंतर 18% आलं, नंतर काही गोष्टींवर 0% टेरिफ आलं. ट्रम्पचं म्हणणं होतं की तुमचं ॲग्रिकल्चर सेक्टर, तुमचं डेअरी सेक्टर मोकळं करा, पण आपण नाही म्हणून सांगितलं. सो आपण आपल्या देशाच्या हितासाठी जिथे गरज आहे तिथे आपण फर्म भूमिका घेतोय. त्यामुळं अमेरिका सुपर पॉवर आहे त्यामुळं आम्ही त्यांना घाबरलोय असं नाही. आणि आत्ताचं जिओ पॉलिटिक्स जर तुम्ही बघितलं असेल तर ते खूप वेगळं आहे. रिअलाइनमेंट होते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे द्विकेंद्री झालं, ज्याला आपण बायपोलर ऑर्डर असं म्हणत होतो. 1989-90ला जेव्हा सोव्हिएत रशिया पडला तेव्हा ते युनिपोलर झालं. पण लगेच 93-94 पासून जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स तयार व्हायला लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइनमेंट्स तयार व्हायला लागल्या. मग ते ब्रिक्स असेल किंवा त्याच्या आधीपासूनचे आसियान असेल, या सगळ्या एसईओ असेल, जे चायना स्पेसिफिक गोष्टी त्यामध्ये असतील. तर आता हे सगळं जग जे आहे ते युनिपोलर नाही लागलं, मल्टीपोलर झालेलं आहे आणि वेगवेगळ्या महासत्ता आता जगात आहेत. त्यामुळे एकटं अमेरिका, एकटा चीन, एकटा रशिया हे काय आता महासत्ता नाहीये. त्यांना भारतासारख्या देशांना, ज्या उभरत्या महासत्ता आहेत आणि येत्या 10-20 वर्षामध्ये जागतिक स्तरावर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी सिद्ध आहेत, अशा देशांना बरोबर घेऊनच काम करावं लागेल. राहता राहिला प्रश्न इस्रायलचा, तर इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये मी परत सांगतो की मोठं छोटा असा संबंध नाही आहे. इस्रायलला आसरा देणारा एकमेव देश हा भारत आहे. दुर्दैवाने
आपल्याकडे देशांतर्गत राजकारणामुळं इस्रायलला राजकीय मान्यता द्यायला आपण अटल बिहारी वाजपेयींचं सरकार यावं लागलं. तोपर्यंत आपण इस्रायलला राजकीय मान्यता दिली नव्हती. हे आपलं दुर्दैव आहे. अदरवाईज इस्रायलसाठी भारतीयांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पहिल्या महायुद्धामध्ये इस्रायलचं जे हायफा नावाचं बंदर आहे, ते हायफा नावाचं बंदर या जे शत्रुराष्ट्र होते म्हणजे तुर्की असेल, जर्मनी असेल, या ॲक्सिसकडनं जिंकून घेण्यामध्ये भारताची खूप मोठी भूमिका आहे. हायफा बंदराचं स्वातंत्र्य हे इस्रायलची पायाभरणी मानलं जातं. तुम्ही जर दिल्लीत गेला असाल तर दिल्लीमध्ये तुम्हाला 3 मूर्ती भवन नावाचं एक भवन आहे. त्या 3 मूर्ती भवनासमोर, त्या भवनाचं नाव 3 मूर्ती नाहीये, तर त्या भवनासमोरच्या चौकामध्ये ज्या 3 मूर्त्यांचा पुतळा आहे, या 3 मूर्त्यांच्या नावावरनं त्याला 3 मूर्ती भवन असं म्हणलं गेलेलं आहे. आणि या 3 मूर्ती कुठल्या आहेत तर एक आहे ती मैसूरच्या सैनिकाची मूर्ती आहे, एक आहे ती जुनागडच्या सैनिकाची मूर्ती आहे आणि एक आहे ती उदयपूरच्या सैनिकाची मूर्ती आहे. आणि ह्या सैनिकांच्या मूर्त्या तिथं का लावल्यात तर 1918च्या हायफाच्या युद्धामध्ये हे जे सैनिक होते ब्रिटिशांकडनं लढणारे, यांनी जर्मनीचा पराभव केला होता. त्यामुळे इस्रायल आज सुद्धा हायफा मुक्ती दिन साजरा करते आणि तिथे भारताला अत्यंत सन्मानाने बोलवलं जातं. त्यामुळे भारत आणि इस्रायल हे संबंध हे छोटा मोठा असे नाही आहेत, ते बरोबरीचे किंबहुना मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एक सर याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरीज सुद्धा सध्या इंटरनेटवरती सुरू आहेत की अमेरिकेला नेमकं या कारणासाठी अमेरिका प्रेशर टाकतंय किंवा अजून वेगळ्या 2-3 कारणं आहेत. पण आत्ताच्या सिच्युएशन नुसार तुम्हाला काय वाटतंय की अमेरिकेला नेमकं काय हवंय? फक्त ही तेलाचीच साठीची वाटाघाटी आहे किंवा त्यासाठीचं प्रेशरायझेशन आहे की अजून वेगळी काही दुसरी कारणं आहेत आणि कुठपर्यंत हे संबंध भारत संबंधात का एकूण जागतिक जागतिक संबंधामध्ये? आता काय झालंय, ट्रम्पची दुसरी टर्म चालू झाल्यापासून आणि दुसऱ्या टर्मला यायच्या आधी जो निवडणूक प्रचार होता, त्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी मागा इक्वेशन मांडलं, मेक अमेरिका ग्रेट अगेन. आणि या मेक अमेरिका, अमेरिकेतलं राजकारण काय आहे ते आपण जरा समजून घेऊया. पहिल्यांदा अमेरिकेमध्ये प्रामुख्याने ही अध्यक्षशाही लोकशाही पद्धती आहे आणि प्रामुख्याने 2 पक्ष आहेत, एक डेमोक्रॅट आहे, एक रिपब्लिक आहे. डेमोक्रॅट पक्ष हा जसा आपल्याकडचे डावे आहेत तसा मानला जातो आणि रिपब्लिकन पक्ष हा आपल्याकडचे उजवे आहेत असा मानला जातो. पण आपल्याकडचे उजवे हे त्या उजव्यांपेक्षा फारच उजवे आहेत, म्हणजे चांगल्या अर्थाने उजवे आहेत. म्हणजे ज्या प्रकारे ह्या उजव्या लोकांचं अमेरिकेतलं राजकारण, म्हणजे रिपब्लिकांचं जे अमेरिकेतलं राजकारण आहे, हे कायमच हे टॉमबॉईश किंवा काऊबॉईश म्हणू आपण, काऊबॉईश किंवा वेस्टर्न पट आपण बघतो त्यामधले जे राजकारण, त्यामधले जे हिरो असतात त्याप्रमाणे स्वतःची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा निर्माण करायची आणि अत्यंत ॲरोगंट अशा पद्धतीचं राजकारण रिपब्लिकांनी केलेलं आहे. म्हणजे 1990-91 मधलं ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म असेल, इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने केलेला हस्तक्षेप असेल, किंवा 2003 मधलं ऑपरेशन इराकी फ्रीडम असेल, ज्यामध्ये इराकचा पूर्ण सत्यानाश केला अमेरिकेने. इराकच्या सर्वोच्च नेत्याला बेकायदा पकडून त्याला फाशी दिली, मृत्यूदंड दिला सद्दाम हुसेनला. हे अमेरिकेने बेकायदा केलेलं काम आहे. इव्हन याच्या आधीचे पण बरेचसे असे अमेरिकेचे रेफरन्सेस त्याच कारणामुळे दिले जातात. असे पुष्कळ आहेत. म्हणजे अमेरिका एकीकडे डेमोक्रेसी हा उद्घोष करत असतं, मानवी हक्काचा उद्घोष करत असतं, आणि दुसरीकडे अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार. म्हणजे व्हेनेझुएलाचं उदाहरण आपण बघितलं, त्यांच्या मादुरला उचलून आणलं त्यांनी, एका सार्वभौम देशामध्ये हल्ला करून त्याच्या अध्यक्षाला किडनॅप केलेलं आहे, हे अमेरिकेने केलेलं आहे. व्हिएतनामच्या युद्धामध्ये तेच झालं, कोरियाच्या युद्धामध्ये तेच झालं. म्हणजे अरब क्रांती जेव्हा झाली, ज्याला आपण जस्मिन रेव्होल्युशन म्हणतो, त्यामध्ये सगळी जी गदाफी असेल किंवा येमेन असेल किंवा अल्जेरिया असेल, इजिप्त असेल, ट्युनिशिया असेल, हे सगळे देश कोसळले. हे का कोसळले तर अमेरिकेच्याच आशीर्वादाने 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष राज्य करणारा एक व्यक्ती जो तिथे राज्य करत होता, अमेरिकेला जोपर्यंत तिथलं नैसर्गिक साधन संपत्ती आणि तिथलं जिओ पॉलिटिक्स, जिओ स्ट्रॅटेजी गरजेची होती, तोपर्यंत अमेरिकेला सांभाळलं. नंतर तिथे आंदोलनं झाली. आज ही सगळी देश जे आहेत हे सगळे अराजक देश आहेत. तिथं सत्ता नाही, काही नाही, अत्यंत अनार्की त्या देशामध्ये. सेम इराकचं झालेलं आहे, सेम अफगाणिस्तानचं झालेलं आहे. त्यामुळे अमेरिका जिथे जिथे गेली तिथं अमेरिकेने त्या देशाची वाट लावलेली आहे. का तर आपले स्वार्थ जपायसाठी आणि आपल्याला जिओ पॉलिटिकली, जिओ स्ट्रॅटेजिकली, म्हणजे अफगाणिस्तान का पाहिजे आहे तर चीन आणि रशियावर कंट्रोल, दबाव ठेवायसाठी. त्यात अफगाणी लोकांचं भलं करायचं नाही अमेरिकेला. आज अमेरिका बगराम एअरपोर्ट का मागतंय
तालिबानांकडनं, कारण रशियाची भीती आहे. तालिबान बगराम एअरपोर्ट द्यायला तयार नाहीत. का द्यावा? कारण त्यांच्या देशातली जमीन आहे ती. सो दे ऑलवेज ट्राय टू पुट यू अंडर प्रेशर टू कॅपिटलाइज देअर गेन. दॅट इज वॉट द अमेरिकन टेंडन्सी किंवा त्यांची भूमिका ही डिप्लोमसीची अशी आहे. त्यामुळे ट्रम्प जे करतायत हे त्या भूमिकेला अनुसरूनच करतायत. आणि येत्या काळामध्ये मात्र तुम्ही मेक्सिको झाला, काय आपलं व्हेनेझुएला झाला, इराण झाला, मेक्सिकोला आता ते त्यांचं ते मेक्सिकोचा आखात जे आहे त्याला ते अमेरिकन आखात म्हणतायत आता. म्हणजे ते त्यांच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न, कॅनडाला धमकी देऊन झालेली आहे. कारण कॅनडा इज अ 51 स्टेट और 51st स्टेट ऑफ अमेरिका असं म्हणून झालेलं आहे. त्यानंतर ग्रीनलँडवर हल्ल्याची चाचपणी करून झालेली आहे. त्यामुळे सगळे जे आहेत हे अमेरिका आपले स्वतःचं ज्याला आपण काय म्हणूया विस्तारवाद आणि साम्राज्यवाद या दोन गोष्टी अमेरिका नव्याने करते. ते अत्यंत धोकादायक जगासाठी असणार आहे त्या काळात. फक्त वर्चस्वासाठीच अमेरिकेचं हे चाललंय पूर्ण जागतिक ह्याच्यावरती ऑफकोर्स, असंच? कारण वर्चस्व म्हणजे काय तर मी समजा एका देशावर म्हणजे मी व्हेनेझुएलावर आक्रमण केलं आणि तो ताब्यात घेतला. आज व्हेनेझुएला मधलं जे तेल आहे, जे नैसर्गिक वायू आहे, जी साधन संपत्ती आहे नैसर्गिक, ती आज माझ्या ताब्यात आहे. मी इराणवर आक्रमण करणार आहे. इराणमधले सगळे जे स्रोत आहेत नैसर्गिक स्रोत ते आपल्या हातात. कारण येणारा काळ हा प्रामुख्याने हा नॅचरल रिसोर्सेसवर आधारित युद्ध होणार आहेत. येणारी युद्ध ही ग्रेझोन वॉरफेअर असतील. येणारी युद्ध ही ज्याला आपण आता ठीक आहे नॉन कायनेटिक वॉरफेअर म्हणजे जिथे फिजिकल कॉन्टॅक्ट होतोय, जिथे शस्त्र टाकली जात आहेत अशा स्वरूपाचं वॉरफेअर आहे. पण येणारी वॉरफेअर जी असतील ही ग्रेझोन वॉरफेअर, नॉन कायनेटिक वॉरफेअर, नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर, जिथे तुमचा प्रत्यक्ष सैनिक प्रत्यक्ष शस्त्र जाणार नाही, तर तुम्ही तिथे जी लोकं बसवली आहेत त्या लोकांच्या मानसिकतेशी तुम्ही माध्यमांच्या माध्यमातून खेळाल, मीडियाच्या माध्यमातून खेळाल आणि त्या देशाला तुमचं अंकित करून घ्याल. मग ते रेअर अर्थ मटेरियल असतील, ते नॅचरल रिसोर्सेस असतील, या किंवा आता होर्मुझचा आपण बघतोय जगातला सगळ्यात महत्वाचा बिझी असलेला जो ही स्ट्रेट आहे होर्मुझची, ती मला माझ्या ताब्यात पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. सुएझ कॅनाल, तुम्ही अमेरिका इजिप्तचं बघा भांडण कशावरनं झालं, सुएझ कॅनालवरनं झालं. कारण मालकी सुएझ कॅनलची होती, अमेरिकन लीजने घेतली होतं. जेव्हा लीज संपली तेव्हा सुएझ कॅनल द्यायला नाही म्हणलं इजिप्त, भांडण झालं. सो हे सगळं काय तर नॅचरल रिसोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे जिओ पॉलिटिकल इंटरेस्ट आणि जिओ इकॉनॉमिक्स यासाठी अमेरिका हे करते. बरोबर. तुम्ही म्हटलं की मॉडर्न इम्पेरियलिझमच म्हणून ऑफकोर्स. तर युनायटेड नेशन्स एक संस्था आहे जे करायला पाहिजे त्यांनी समथिंग टू प्रोटेक्ट द अदर नेशन्स. पण तुम्हाला वाटतं की हे जास्तीत जास्त इरेलिव्हंट बनत चालली संस्था? युनायटेड नेशन्स जेव्हा निर्मित झाली तेव्हाच ती इरेलिव्हंट होती. कारण युनायटेड नेशन्सची जर आपण एकूण स्ट्रक्चर बघितलं, त्यांचे देणगीदार बघितले, तर त्यांच्या देणगीदारात अमेरिकेचा पहिला नंबर आहे. प्रत्येक युनायटेडमध्ये युनिसेफ असेल, UNSC असेल, युनेस्को असेल, यू नेम द इन्स्टिट्यूशन, यू नेम द फोरम, अमेरिका दे आर ऑन ड्रायव्हिंग सीट और ॲट द ड्रायव्हिंग सीट. सो का? कारण दे आर द लार्जेस्ट और हायेस्ट पेड डोनर. दे आर हायेस्ट डोनर. दे आर डोनेटिंग मोर दॅन $100 billion. आणि जर $100 billion कोणी जर देत असेल तर ऑफकोर्स त्यांचा वर चष्मा त्या सगळ्या ह्याच्यात राहणार आहे. दुसरा मुद्दा आपण बघितला कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या काळामध्ये म्हणजे युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशन्सशी संबंधित ज्या संस्था आहेत, WHO सारखी संस्था जी आहे ती कसं वागते? कारण कोविडच्या काळामध्ये कोविडचा प्रसार हा वुहानच्या चायनीज लायब्ररीमधनं झालेला आहे हे म्हणायला ते तयार नव्हते. कारण ते चीनच्या दबावाखाली होते. कारण चीन परत पेईंग मोर दॅन एनीवन एल्स. सो दॅट इज वाय जगाची ऑर्डर करायसाठी ज्या संस्था संघटना स्थापन झाल्या त्या कालांतराने इरलेव्हंट झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ UNSCचं आपण उदाहरण घेऊ, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं. त्यामध्ये कोण आहे तर त्यामध्ये हे 5 देश आहेत. अमेरिका आहे, ब्रिटन आहे, चीन आहे, फ्रान्स आहे आणि रशिया आहे. पण एकूण आजचा जागतिक नकाशा जर आपण डोळ्यासमोर घेतला किंवा जागतिक ज्याला आपण पॉवर इक्वेशन जर डोळ्यासमोर घेतलं तर आज ब्रिटन आणि फ्रान्सचा काय रिलेव्हन्स आहे त्याच्यामध्ये? दे आर इरिलेव्हंट. भारत का नाही आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ब्राझील का नाही आहे? हे देश का नाही जे आत्ता सुपर पॉवर आहेत? आणि दे आर आपण तर इव्हन भारत हा 3 नंबरची आर्थिक सत्ता आहे, जगातली 4थ्या नंबरची लष्करी सत्ता आहे. भारतासारखा देश आज जगातल्या 100 देशांना लष्करी साहित्य निर्यात करतो. जवळपास काय म्हणूया गेल्या 5 वर्षामध्ये भारताने 1.25 लाख कोटी रुपयाचं लष्करी साहित्य निर्यात केलंय. So this is what the power of India, and still we are finding our place at UNSC. So
नव्या जगाची नवी आव्हानं जी आहेत, नव्या जगाचे नवी जी रिअलाइनमेंट आहे, ती रिअलाइनमेंट संयुक्त राष्ट्रसंघाला किंवा युएनला लक्षात येत नाहीये आणि राईट फ्रॉम फर्स्ट डे इट इज इरिलेव्हंट असं माझं म्हणणं आहे. आता त्यांना आणि ट्रम्पने जे म्हटलं म्हणजे या ह्याच्यात मी ट्रम्पच्या काय पाठिंबा आहे मला, की नव्याने जगाची मांडणी करायची गरज आहे, जागतिक संस्थांची पण नव्याने मांडणी करायची गरज आहे. कशी वाटते तुम्हाला, कशी होईल मांडणी? खरं पाहता जगामध्ये एका स्वरूपाची अपेक्स बॉडी आता मला नाही वाटत असेल, कारण जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या ब्लॉकचे वेगवेगळे इंटरेस्ट आहेत. चायना ब्लॉक जो आहे एससीओच्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन त्यांचा एक वेगळा इंटरेस्ट आहे, ब्रिक्सचा एक वेगळा इंटरेस्ट आहे, आसियान कंट्रीजचा एक वेगळा इंटरेस्ट आहे. त्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपाच्या बॉडीज तयार होतील आणि त्यांचं परस्पर जिला काय म्हणूया कोऑर्डिनेशन जे आहे किंवा परस्पर समन्वय जो आहे तो त्या ठिकाणचे मजबूत देश जे आहेत ते येत्या काळामध्ये ते करायला समोर येतील असं मला वाटतं. म्हणजे फेर मांडणी झाल्यावर युएन बंद होईल का किंवा ते काय फेकून देतील का, तर असं न होता युएनची भूमिका ही फक्त मम्मा म्हणण्यापुरती राहील की ज्याला काय हां ठीक आहे ब्रिक्सवाले हे करतायत ना करा, एससीओ वाले हे करतायत ना करा. त्यामुळे त्या ठिकाणचे नवे ब्लॉक्स जे आहेत आणि त्या नव्या ब्लॉक्सचे नवे लिडर्स जे आहेत ते नवे लिडर्स मोठ्या प्रमाणामध्ये आता कोऑर्डिनेशनच्या बाबतीत पुढे येतील असं मला वाटतं. कारण वेगवेगळ्या आता ब्रिक्स स्वतःची करन्सी आणायचं म्हणतंय किंवा एससीओचे स्वतंत्र विषय चालू आहेत. आसियान पहिल्यापासूनच एक तगडा ग्रुप आहे. युएनला सोडून हे जे काय म्हणूया त्याला G20 हा ग्रुप जो आहे तो ग्रुप आहे, G5चा ग्रुप आहे, G7चा ग्रुप आहे. सो दिस ग्रुप्स आर बेसिकली मिनी युएन अँड दे आर वर्किंग फॉर देअर ओन इंटरेस्ट. सो नाऊ व्हॉट नेक्स्ट हे अशा प्रकारे कोऑर्डिनेशन होईल. आपण वेस्ट एशियाच्या वॉरकडे पुन्हा येऊया. इराणला आपण बघतो की चायना आणि रशिया हेल्प करत आहे अगेन्स्ट ऑब्व्हियसली युएस. तर तुम्हाला वाटतं की हे मोठी वॉर ट्रिगर होऊ शकते याच्यामुळे? एक तर चीन आणि रशिया बोलबच्चन करतात, ते काय मदत करत नाहीत इराणला. मग तुम्ही जर बघितलं असेल तर कुठल्याही प्रकारची टँजिबल मदत किंवा कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष मदत चीन आणि रशियानी इराणला केलेली नाहीये आजपर्यंत तरी. ऑफकोर्स पडद्यामागं काय सूत्र हलतायत अजून आपल्याला माहीत नाही. दुसरा मुद्दा मग ते चीन असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, इराण असेल, इस्रायल असेल, जगातल्या कुठल्याही देशाला सर्वंकष युद्ध परवडणार नाही. कारण हे जर सर्वंकष युद्ध झालं तर पूर्ण जग हे परत एकदा 50 वर्ष मागं जाईल. त्यामुळे कुठलाही देश सर्वंकष युद्ध होऊ देणार नाही. आता रशिया युक्रेन सारखं युद्ध जे 4-4 वर्ष चाललंय, कारण युक्रेनला स्टेटसच नाहीये काही, त्यामुळे तिचं काय झालं तरी कुणाला काही फरक पडत नाही. त्यामुळे युक्रेन सारखे जे दुर्लक्षित देश आहेत, जे जगाच्या एकूण सारीपाटावर ज्यांना फार काही किंमत नाहीये, अशा देशांचे युद्ध चिघळत राहतील. पण आता हे जे युद्ध आहे हे जगाच्या मर्मस्थानी असलेलं युद्ध आहे पश्चिम आशियातलं. त्यामुळे हे युद्ध जास्त काळ चालणं हे अमेरिकेला परवडणार नाहीये, हे युरोपला परवडणार नाहीये, हे चीनला परवडणार नाहीये, हे भारताला परवडणार नाहीये, कोणालाच परवडणार नाही. त्याचं कारण हे आहे की मी जसं म्हटलं की वन्स यू क्रॉस युरेशिया, म्हणजे तुम्ही जेव्हा रशियाच्या बाजूने जाता तेव्हा तुमच्याकडे सगळं कोल्ड वॉटर आहे. कोल्ड वॉटर म्हणजे जे तुम्ही नेव्हिगेट करू शकत नाही, जे तुम्ही जहाजं चालू शकत नाही, जे बर्फ असतो त्याच्यामध्ये. हॉट वॉटर असणारा जो भाग आहे हा रशियाच्या खालपासून ते हा जो सगळा हिंदी महासागर आणि हा जो पट्टा आहे हा सगळा हॉट वॉटरचा भाग आहे. आणि याच भागातनं जगातली सगळ्यात मोठी व्यापारी हे होते, ट्रान्सपोर्टेशन होतं. मग ते आणि त्यातला सगळ्यात मोठा भाग हा हिंदी महासागर आहे. आणि हिंदी महासागराला जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, एकतर तुम्ही होर्मुझच्या स्ट्रेटमधनं येता आणि हिंदी महासागर सोडून जाताना मलाक्का स्ट्रेटमध्ये निघून जाता किंवा तिकडून आत येता निकडून निघून जाता. हा जर मार्ग बंद पडला तर या सगळ्या जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून जावं लागणार आहे. त्यामुळं पेट्रोलची बचत, पेट्रोल तुम्हाला वाढणार आहे, तुमचं प्रवासाचा वेळ वाढणार आहे तुमचं. त्यामुळं स्वाभाविकपणे जे काही त्यातनं माल येणार जाणार आहे त्याची किंमत वाढणार आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही देशांना हे परवडणार नाही. त्यामुळे हे युद्ध जास्त चिघळणार नाही. म्हणजे इव्हन आत्ता बॅकडोर चर्चा पण चालू आहे की हळूहळू ते काय युद्ध थांबवण्या किंवा सीज फायरच्या दिशेने जात आहे. बघूया कुठल्या दिशेने जाते, पण हे फार 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष किंवा
मोठ्या जागतिक युद्धामध्ये याचा बदल होईल असं मला व्यक्तिशः वाटत नाही. मागच्या 2-3 आठवड्यातच आपल्यावरती म्हणजे गॅस सारखे परिणाम पाहायला मिळतात. त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं डेलीचं बजेट पण कोलमडतंय. तर जर समजा असं पकडून चालू आपण की महिनाभर अजून युद्ध ताणलं हे, अमेरिकेने ऐकलंच नाही किंवा त्यांची काही तडजोड झालीच नाही, तर आपल्या इथं भारतामध्ये सर्वसामान्य माणसाच्या तिजोरीवरती त्याचा कसा परिणाम होईल असं वाटतंय? बघा, युद्ध म्हणलं की त्याला अनुसरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी या सगळ्यांना भोगाव्या लागणार. आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर आत्ताची परिस्थिती, आत्ताची गॅस टंचाई ही मीडिया निर्मित गॅस टंचाई आहे. आत्ता भारतामध्ये गॅस टंचाई नाही. म्हणजे मी आता SMS माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये मी परवा दिवशी गॅस बुक केला. माझ्या घरी आज गॅस येईल. त्यांचा मेसेज आला की मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दाखवू शकता. सो काय म्हणतात त्याला, सर्वसामान्य माणसाला गॅस मिळतोय. दुसरा मुद्दा असा आहे की कमर्शियल गॅस जो आहे तो कमर्शियल गॅस हा थोडा रेशनिंगने दिला जातोय. म्हणजे काय, तो उदाहरणार्थ हॉटेलमधले गॅस असतील, हे थोडे रेशनिंगने दिले जात आहेत, ते पण तो सुद्धा रिलीज होईल. तिसरा मुद्दा, भारताने जगातल्या 40 देशांकडनं तेल आणि नैसर्गिक वायू आयात केलाय आणि तो इतक्या वेगाने होर्मुज सोडल्यामुळं आणि भारतीय जहाजांना, रशियन जहाजांना, चायनीज जहाजांना परवानगी दिल्यामुळं आता हे जे सगळं नैसर्गिक वायू आणि तेल आपल्याकडे येते ते मोठ्या प्रमाणामध्ये येत्या 2-4 दिवसामध्ये भारतीय कोस्टला पोहोचेल. सो आत्ताच्या घडीला भारतामध्ये कुठल्याही प्रकारची टंचाई नाहीये. ही टंचाई ही मीडिया निर्मित टंचाई आहे आणि अनफॉर्च्युनेटली भारतीय मीडिया युद्धाच्या एकूणच कव्हरेजमध्ये किंवा क्रायसिसच्या एकूणच कव्हरेजमध्ये सातत्याने मॉन्टेसरीत असल्याचं, बालवाडीत असल्याचं सिद्ध होतंय. पण कुठल्याही प्रकारचं गांभीर्य युद्धासंबंधातल्या बातम्यांचं हे भारतीय माध्यमांना नाही आणि त्यामुळं म्हणजे युक्रेनमध्ये युद्ध चाललंय, आपल्यावर काय परिणाम होणार आहे ह्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण हे भारतीय मीडियामध्ये येत नाही. किंवा इराण आत्ता पश्चिम आशियामध्ये जे काही चाललंय त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, आपल्याकडे येणाऱ्या लाईन्स कुठल्या आहेत, अमेरिकेकडे जाणाऱ्या सागरी लाईन्स कुठल्या आहेत, युरोपातून जाणाऱ्या सागरी लाईन्स कुठल्या आहेत, याची फार कमी माहिती ही भारतीय माध्यमांना आहे. फक्त त्याचं सनसनीपणा करायचा, ब्रेकिंग न्यूज दाखवायची, काय ते एअर अटॅकचे भोंगे वाजवायचे, बॉम्ब दाखवायचे, यावरूनच भारतीय मीडियाचं युद्धाचं कव्हरेज आहे. सो भारतीय मीडियावर आधारित राहून कुठल्याही प्रकारचा हाईप, कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारची अफवा आपण पसरू नये. आत्ता तरी तशी स्थिती नाही. बरेचसे म्हणजे मला पॉलिटिकल वादात जायचं नाहीये. बरेचसे काही जुने व्हिडिओज नेत्यांचे किंवा हे ते पण व्हायरल होत आहेत. पण त्याच्याकडे आपण न बोलता आपण थोडंसं प्रॅक्टिकली काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जर समजा उद्या भारताला अमेरिकेवरती दबाव तंत्र निर्माण करण्याची परिस्थिती आलीच, तर भारताची त्या लेवलनी कॅपॅसिटी आहे असं आपल्याला वाटतंय? परिस्थिती आली नाही, भारताने ऑलरेडी अमेरिकेवर दबाव टाकलाय. मला सांगा, ज्या ट्रम्पनी राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केली होती की भारतावर आम्ही 50%, 56% टेरिफ लावू, 10% का आलं? काय कारण आहे? त्याला काय स्वप्न पडलं का प्रेम जागृत झालं? आणि एनिवे भारतामध्ये भारताच्या बाजूनी लॉबिंग करणारी मोठी लॉबी अमेरिकेमध्ये आहे. भारत हा परत मी तुम्हाला सांगतोय की 50 वर्षापूर्वीचा भारत नाही. भारतामध्ये 80 कोटी हा कंझ्युमर आहे आणि त्या कंझ्युमरवर अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. भारतामध्ये सुदैवाने चांगलं हवामान असल्यामुळं भारत सगळ्या गोष्टी देशांतर्गत तयार करू शकतो. भारतीय उत्पादकांना देशांतर्गतच मार्केट एवढं आहे की त्यांना अमेरिकेच्या एक्सपोर्टची गरज पण पडणार नाही, अशा पद्धतीचं मार्केट देशामध्ये आहे. 2 युरोप बसतील एवढं मार्केट भारतामध्ये आहे. 2 युरोप बसतील एवढं मार्केट भारतामध्ये आहे. त्यामुळे भारतीय लोकांनी, भारतीय उद्योगांना त्याची घाबरायची गरज नाही आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ट्रम्पनी आपल्यावर आयात बंदी लावली, म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांच्या भारतीय गोष्टी आयात होणार नाहीत, भारताने तर कसं मोडून काढलं, तर भारताने वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इतर ऑप्शन्स हुडकले. अरब देशातले ऑप्शन्स हुडकले, लॅटिन अमेरिकेमधले ऑप्शन्स हुडकले, आशिया, पश्चिम आपलं आग्नेय आशियातले ऑप्शन्स हुडकले आणि तिकडं आपलं निर्यात जी आहे ती चालू ठेवली. तुम्ही भारतीय कॉमर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जा, कॉमर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर तुम्हाला किंवा स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला भारताने, अमेरिकेने भारतावर टेरिफ लावल्यापासून भारतावर काय परिणाम झाला याचं तुम्हाला डेटा मिळेल.
अमेरिकेने टेरिफ लावायच्या आधी भारत समजा उदाहरणार्थ $100 मिलियन उदाहरणार्थ, हा मला पक्का आकडा माहीत नाहीये, पण उदाहरणार्थ $100 बिलियन निर्यात करत असेल तर अमेरिकेने बंदी घातल्यावर भारताची $150 बिलियन निर्यात झालेली आहे. कारण भारताने वेगळे पॉकेट हुडकले आणि हा मोठा फटका अमेरिकेला बसला. त्यामुळे मग अमेरिकेने ठरवलं की आपण टेरिफवर कमी येऊ. मग नंतर मग त्यांनी परत मी मगाशी म्हटलं तसं भारतावर त्यांनी तुम्ही डेअरी आणि ऍग्रिकल्चर हे ओपन करा असा घोषणा लावलेला आहे. पण आज सुद्धा भारताने डेअरी आणि ऍग्रिकल्चर ओपन केलेलं नाहीये. त्यामुळं अमेरिकेवर दबाव टाकायला आपण सक्षम आहोत आणि अमेरिकेचा दबाव परतून लावायला सुद्धा आपण सक्षम आहोत. यातलं परत मी म्हणलं की यात पॉलिटिकल गोष्टीत मला पडायचं नाहीये. मी एक पत्रकार, एक विश्लेषक, एक अभ्यासक म्हणून या सगळ्याकडे बघतो. दुसरा मुद्दा तुम्ही जर बघितला असेल तर ट्रम्पनी भारतावर बंदी लावल्यापासून भारतामध्ये अमेरिकन गुंतवणुकीचा काय योग आहे? ट्रम्पनी धमकी दिली की भारतामधलं ऍपलची जी जुळणी कारखाना आहे, असेंब्ली लाईन जी आहे किंवा त्यांचा जो मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते बंद करा. बंद झालं का ते? AI समिटमध्ये सुंदर पिचाई यांनी भारतामध्ये $15 बिलियन गुंतवणूक करायची घोषणा केली. अमेरिकेनंतर गुगलची सगळ्यात मोठी गुंतवणूक जी आहे ती भारतातल्या विशाखापट्टणमला होणार आहे. काय फरक पडला ट्रम्पच्या धमकीचा? आज भारतातल्या मुकेश अंबानींची रिलायन्स रिफायनरी मेक्सिकोच्या आखातामध्ये स्वतःची रिफायनरी लावणार आहे. काय फरक पडला? आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये जरी हे बायलॅटरल रिलेशन्स असले, जरी पॉलिटिक्स ह्याच्यामध्ये असलं, तरी यामध्ये उद्योजक सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात भूमिका बजावतात. त्यामुळे अदानी आणि अंबानीला चोर म्हणायची परिस्थिती किंवा ती पद्धत आपल्याकडे आहे. पिचाईला, टिम कुकला, काय तो मायक्रोसॉफ्टवाला बिल गेट्सला चोर म्हणायची पद्धत अमेरिकेत नाही. कारण अर्थनिर्मिती, व्यवसाय निर्मिती, रोजगार निर्मिती करणाऱ्या लोकांना तिथे महत्व आहे. आता आपण असं म्हणू शकतो की ट्रम्पनी मुकेश अंबानीला विकली अमेरिका. एका अत्यंत स्ट्रॅटेजिक जागेवर मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री रिफायनरी उभारणार आहे. सो हे काय आहे? आपण अमेरिकेला दबाव झुगारल्याचं लक्षण आहे. आमचे उद्योजक आज जगाला कवेत घ्यायला बघतायत आणि ह्या ज्या गुंतवणुकी आहेत तुम्हाला सांगतो, अदानीच्या असतील, अंबानीच्या असतील, या मॅक्सिमम गुंतवणुकी या एअरपोर्टमध्ये आहेत, या वीज प्रकल्पामध्ये आहेत, या बंदरांमध्ये आहेत, ज्याला आपण सामरिक गुंतवणुकी म्हणू शकतो, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो, जी एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये कदाचित भारताच्या उपयोगाला पडू शकते. सो ट्राय टू अंडरस्टँड द इम्पॅक्ट ऑफ दिस इन्व्हेस्टमेंट. त्यामुळं अमेरिकेचा दबाव, भारताचा दबाव किंवा भारत झुकला, काही माझ्या मताप्रमाणे यात तथ्य नाही. सर, आपण हे युद्ध किंवा इंडिया पाकिस्तानमध्ये झालं ते पण युद्ध जे बघितलं, कॉन्फ्लिक्ट, युद्ध नाही म्हणता येणार, कॉन्फ्लिक्ट जी झाली, तर त्याच्यामध्ये आपण ड्रोन्सचा वापर खूप झाला हे बघितलं. जी जुनी पद्धत होती वॉर्सची ती आता नाहीये मोस्टली. तर किंवा आपण इस्रायल बघतो किंवा अमेरिका बघतो, यांच्याकडे नवीन काय बोलतो आपण, त्यांच्याकडे आयर्न ड्रोम किंवा थार्ड सारखे डिफेन्स सिस्टम्स आहेत त्यांच्याकडे. तर जेव्हा आपण नवीन पिढी म्हणतो किंवा आपल्याकडे NDA वगैरे आहे, तर त्यांना आपण रिक्रूट करतात, सोल्जर्स असतील किंवा मिलिटरीमध्ये असतील, तर नवीन पद्धतीने शिकवलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय शिक्षण नवीन पद्धतीने दिलं पाहिजे बिकॉज वॉरफेअर सिस्टम बदलत चालली आहे? म्हणजे हे जे लष्करी नेतृत्व तयार करणाऱ्या ज्या संस्था आहेत, NDA सारख्या असतील, IMA सारख्या असतील, दे आर ऑलवेज वन स्टेप अहेड. कारण मी मगाशी म्हणलं तर आत्ताचं जे युद्ध आहे, आत्ताचं युद्ध हे कुठल्याही प्रकारचं पारंपरिक स्वरूपाचं युद्ध राहणार नाही, कन्व्हेन्शनल वॉरफेअर राहणार नाही. मी तुमच्या देशावर हल्ला करून आलोय आणि तुमचा देश जिंकलाय आणि माझा ध्वज तुमच्या देशावर लावलाय, अशी ऐतिहासिक युद्ध आता होणार नाही. किंवा ड्रोन्स नाही फक्त, तर सायबर अटॅक्स पण होऊ शकतात, तेच मी किंवा म्हणतो व्हायरस थ्रू पण व्हॉटएव्हर. सो दॅट इज व्हॉट ते मी तुझी टर्मिनॉलॉजी वापरली की ग्रे झोन वॉरफेअर. हे ग्रे झोन वॉरफेअर काय आहे? तर यामध्ये तुमच्या मीडियाचा वापर करणार आहेत, तुमच्या सायबर स्पेसचा वापर करणार आहेत, तुमच्या लोकांच्या डोक्याचा, मेंदूचा वापर करणार आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनकन्व्हेन्शनल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वापरून हे युद्ध होतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे जे युद्ध आहे ते नो कॉन्टॅक्ट नो कायनेटिक किंवा नॉन कॉन्टॅक्ट नॉन कायनेटिक. नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय? तर तुमचा फिजिकल कॉन्टॅक्ट येणार नाहीये. मग आम्ही काय करणार आहोत? आम्ही ड्रोन वापरणार आहोत, आम्ही सायबर अटॅक करणार आहोत. हे कशा करता? तर
यामुळं काय होतंय की आता तुम्ही जर ह्या इराणच्या युद्धात जर बघितलं असेल तर इराणी ड्रोन जे आहेत, इराणी कामिकाझे ड्रोन जे आहेत, आत्मघाती ड्रोन जे आहेत, यांची किंमत किती आहे? मॅक्सिमम 2 लाख. लाखांमध्ये. आणि अमेरिका जे थाड किंवा हे जे पेट्रियट मिसाईल वापरत आहे, करोड मध्ये. 40 कोटीचं मिसाईल आहे. एक बॅटरी आहे. म्हणजे ही थाड जे आहे त्याला थाडला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एअर डिफेन्स असं म्हणतात. ही जी थाड सिस्टीम आहे, ही थाड सिस्टीम ही $1 बिलियन सिस्टीम आहे. एक बॅटरी, एका बॅटरीमध्ये 6 मिसाईल असतात. म्हणजे एक बॅटरी म्हणजे काय तर 6 ट्रक असतात. ह्या 6 ट्रक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तर इरेक्टेड ट्रान्सपोर्टेटेड जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर 8 ट्यूबमध्ये, एका ट्रकवर 8 ट्यूब आणि त्या ट्यूबमध्ये 6 मिसाईल, असे 8 चक 48 मिसाईल असलेली एक बॅटरी आहे. ही बॅटरी जी आहे, ही बॅटरी तुम्हाला $1 बिलियन पडते. त्या $1 बिलियन ची बॅटरी उद्ध्वस्त करायला इराणचं 2 लाखाचं ड्रोन पुरेसं आहे. बरोबर. आणि ह्या ड्रोननी काय केलंय तर इस्रायलचं 400 कोटीचं जे आयर्न डोम आहे ते आयर्न डोम सुद्धा हे करून टाकलंय, निष्प्रभ करून टाकलंय. कारण का तर ही ड्रोन जी आहेत ही लो अल्टिट्यूड मधनं उडणारी आहेत आणि लो अल्टिट्यूड मधनं उडणारे असल्यामुळे रडारवर दिसत नाहीयेत आणि ते येऊन तुमच्या इन्स्टॉलेशन्सवर आढळत आहेत. सो हे नवीन प्रकारचं युद्ध, ह्या नवीन प्रकारच्या युद्धाला नव्या टेक्नॉलॉजीने सामोरं जावं लागणार आहे. भारताने सुद्धा दक्ष नावाचा एक ड्रोन आणि विच इज, आपण भारताच्या लष्करी तंत्रज्ञानाच्या विकासाला खूपच कमी महत्व देतो किंवा आपण समजतो की भारताकडे कुछ नाही आहे, हमारे पास कुछ भी नहीं है. बट इंडिया इज अ सुपर पॉवर नाउ. सो वी आर प्रोड्युसिंग मेनी इक्विपमेंट अँड वेपन सिस्टीम्स. या भारतामध्ये जगातली सर्वात प्रभावशाली 155 mm हवित्झर तोफ, जगातली सर्वात जास्त लांब मारा पल्ला 47 किलोमीटरवर गोळा फेकते. जगात आज अशा प्रकारची हवित्झर तोफ नाही. भारताचं पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर, एका वेळेस 40 रॉकेट डागायची क्षमता असलेलं पिनाका हे देशांतर्गत निर्माण झालेलं रॉकेट लॉन्चर आहे. ब्रह्मोस जगातलं एकमेव क्रूज मिसाईल आहे जे मॅक 1, मॅक 2, मॅक 3च्या वेगाने जातं. यू कांट डिटेक्ट, कुठल्याही रडारवर दिसतच नाही. ते अत्यंत लिथल. आज जगामधले अनेक देश ते मागतायत. तेजस, ठीक आहे, तेजसचे 2 अपघात झाले, डेव्हलप होते, पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारत डेव्हलप करते. R&D मध्ये भारत मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे भारतामधनं सुद्धा येत्या काळामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी शस्त्रास्त्र निर्मिती होईल. म्हणून मी म्हटलं की भारत हा येत्या काळातली नाही, आत्ताचीच महाशक्ती आहे. त्यामुळं युद्धाचं स्वरूप नक्की बदलणार आहे, बदललेलं आहे आणि सामान्य गोष्टीतनं मोठा संहार हा या युद्धामध्ये घडला आणि पुढच्या युद्धात घडणार. तुम्ही म्हणता की इंडिया इज लाईक सुपर पॉवर इन द मिलिटरी, बट सपोज जर इंडियाला 2 फ्रंट अटॅक फेस करायचा झाला, चायना एक साइडने आणि पाकिस्तान एक साइडने, तर इज इंडियन आर्मी केपेबल टू? येस, वी आर प्रिपेअरिंग फॉर नॉट 2 but अडीच front warfare. I am not talking about अर्धा front because it is again controversial kind of a thing. But yes, we are quite capable to fight against Chinese and Pakistanis simultaneously. This is what our capacity and we are preparing for that. आणि आपल्याला माहिती आहे की हे कधी ना कधी होणार आहे. म्हणजे चीनचा बागुलबुवा जो आपण उभा केलेला होता तो गलवानमध्ये गळून पडलाय. चीनी सैन्य हे काय लायकीचं आहे, फिजिकली त्यांची एकूणच एंड्युरन्स पॉवर, त्यांची एकूणच कॉम्बॅट करायची क्षमता, या सगळ्या गोष्टी ह्या गलवानमध्ये जगासमोर सिद्ध झालेल्या आहेत. चीनी टेक्नॉलॉजी ही ऑपरेशन सिंदूरमध्ये सिद्ध झालेली आहे. याचा अर्थ मी चीनला राईट ऑफ करतोय असं नाही. चीन हा मोठा देश आहे, महाशक्ती आहे, पण चीनच्या ज्या काही उणिवा आहेत त्या भारताला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामुळे भारत त्या दृष्टीने चीनला कशा पद्धतीने टॅकल करता येईल ते बघतोय. दुसरा मुद्दा आहे पाकिस्तानचा. तर पाकिस्तानच्या पश्चिम आघाडीवर भारताने तालिबानचा माणूस उभा केलेला आहे. म्हणजे इथे धर्म वगैरे काही नाही, शत्रूच्या शत्रू तो आपला मित्र. त्यामुळे पाकिस्तानची पश्चिम आघाडी म्हणजे अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानवर पाकिस्तानच्या पश्चिम आघाडीवर जेव्हा तालिबानचा दबाव आहे तेव्हा स्वाभाविकपणे पाकिस्तानची पूर्व आघाडी जी आहे ती त्यांना लढवता येणार नाही. पूर्व आघाडी म्हणजे भारत, ही परिस्थिती. आणि तालिबानांनी हे जाहीर केलेलं आहे की भारत पाकिस्तानचं जर युद्ध झालं
तर आम्ही भारताच्या बाजूने उभे राहू. त्यांच्यामध्ये पण चाललंय युद्ध. पाकिस्तान आणि तालिबानमध्ये पण युद्ध चालू आहे, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये. सो जगाचं मी म्हणलं ना की हे फ्लुईड आहे खूप. जागतिक संरचना, रिलेशन्स, डिप्लोमसी, दिस इज व्हेरी फ्लुईड. सो यू कांट टेक देम ग्रँटेड की बाबा हे असंच होईल, हे शत्रू कायमच राहतील, हे मित्र असं नाही होत जगाच्या रचनेमध्ये. जगाची रचना ही फ्लुईड आहे. मला जो फायद्याचा आहे त्यावेळेस जो फायद्याचा आहे, टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक अशा दोन प्रकारच्या निर्णयावर ही गोष्ट चालत असते. टॅक्टिकल निर्णय तुम्हाला आत्ताच्या आत्ता घ्यायचे आहेत, लगेच मनोवर करायचंय, आणि स्ट्रॅटेजिक निर्णय तुम्ही 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जे निर्णय घेता. त्यामुळे दोन्ही प्रकारचे निर्णय भारत घेत आहे, आणि भारत दोन्ही प्रकारच्या आघाड्यांवर, चीन आणि पाकिस्तान या दोघांच्या आघाड्यावर युद्ध करायला सक्षम आहे. उरलेली अर्धी आघाडी जी भारतातली आहे, मग ते वेगवेगळे म्हणजे स्पष्ट सांगायचं तर कम्युनिस्ट असतील, किंवा कम्युनिस्ट इस्लामचं जे कॉकटेल आहे ते असेल, किंवा इतर गोष्टी ज्या भारतामध्ये आहेत त्या सुद्धा टॅकल करायला भारत सक्षम आहे. म्हणजे भारताचे जे दिवंगत CDS होते, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांनी ह्यावर भाष्य केलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी ना कधी आपल्याला अडीच आघाड्यांवर लढावं लागणार आहे, आणि त्या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. तर स्वाभाविकपणे भारत त्या दृष्टीने तयार होतोय. एक पॅलेस्टीनचा विषय आहे जो म्हणजे वर्ल्ड ओव्हर जेव्हा इंडिया UN मध्ये किंवा बोलते तेव्हा इंडिया पॅलेस्टीनला सपोर्ट करते. जेव्हा इंडियामध्ये आपण बघतो की रुलिंग पार्टीचे जे गव्हर्नमेंट आहे किंवा जे त्यांचे मेंबर्स आहेत ते इस्रायलच्या बाजूने बोलतात आणि पॅलेस्टीनला कम्प्लिटली रिजेक्ट करतात. आणि जे फ्रिंज एलिमेंट्स आहेत किंवा BJPशी रिलेटेड एलिमेंट्स आहेत तर ते पण पॅलेस्टीनला बिलकुल विरोध करतात. पण अशी पण लोक आहेत इंडियामध्ये जे पॅलेस्टीनला कम्प्लिटली सपोर्ट करतात. आपण पुण्यामध्ये स्पेसिफिकली खूप वेळा बघितलंय प्रो पॅलेस्टीन. कालच अल कॉड्स डे होता त्यांचा, तर पुण्यामध्ये पण डेमॉन्स्ट्रेशन झाले. तर तुम्ही पॅलेस्टीनचं कसं बघता? पॅलेस्टीनला सपोर्ट करणारी लोक ही, परत मी हा डिस्क्लेमर तुम्हाला देऊन ठेवतोय की यात राजकारण, भाजप, काँग्रेस, त्यांची भूमिका आहे, यांची भूमिका काय, हा मुद्दा अजिबात नाहीये. पण पॅलेस्टीनला सपोर्ट करणाऱ्या लोकांनी 7 ऑक्टोबर 2023ला जेव्हा इस्रायलवर हल्ला झाला तेव्हा त्यांना सपोर्ट करायला भारतामध्ये आंदोलनं का नाही झाली? इस्रायलमध्ये हल्ला झाला तेव्हा मी एक असाइनमेंट माझ्याकडे होती आणि मी ते सगळं पाहत होतो. निशस्त्र मुलं, निशस्त्र बायका, निशस्त्र बाळं यांना मारलं गेलं. अनेक बायकांचे बलात्कार झाले. लहान मुलांना ओव्हनमध्ये टाकून शिजून खाण्यात आलं. ह्या सगळ्या, आणि ह्या कुठल्याही प्रकारच्या अतिरंजित गोष्टी नाही आहेत, ज्या झालेल्या त्या गोष्टी आहेत. आणि पॅलेस्टीनने ते काय ज्याला म्हणतो आपण व्हिक्टरी ट्रॉफी असल्यासारखं मिरवलं. हे सगळं जेव्हा झालं तेव्हा ह्या लोकांनी का नाही आंदोलन केलं? JNU मध्ये का नाही आंदोलन झालं? AMU मध्ये का नाही आंदोलन झालं? किंवा भारतातले डावे का नाही रस्त्यावर उतरले? भारतातले इस्लामी लोक का नाही रस्त्यावर उतरले? आज जेव्हा इराणमध्ये आंदोलन होते तेव्हा ऑल इंडिया मौलाना परिषद जे आहे, मौलाना काउन्सिल जे आहे, त्याचा अध्यक्ष म्हणतो की जर भारत इराण युद्ध झालं तर मी इराणच्या बाजूने आहे. तू भारतातल्या मौलाना परिषदेचा अध्यक्ष आहेस, तू भारतात राहतो, भारताचं खातोस, भारतातल्या टॅक्स पेअरनी जो पैसा दिलाय त्यातनं तुझं सगळं चालतं, आणि तरी तू म्हणतोस की जर भारत इराण युद्ध झालं तर मी इराणच्या बाजूने आहे. पॅलेस्टाईनच्या तसा काय संबंध आपला आणि गाझाचा? स्पष्टपणे बोलायचं झालं तर सरकारी पातळीवर मी म्हटलं तर सरकारी पातळीवर हे धोरण असलंच पाहिजे. मला व्यक्तिशः सुद्धा हे धोरण स्पष्टपणे मान्य की कुठल्याही देशावर कुठल्याही देशांनी अट्रॉसिटीज नाही केल्या पाहिजेत. मग ते पॅलेस्टाईनवर इस्रायलने केलेल्या असू देत किंवा इस्रायलवर पॅलेस्टाईनने केलेल्या असू देत. या अट्रॉसिटीज होता कामा नयेत. नागरिकांच्या हत्या, नृशंस हत्याकांड, बालकांच्या हत्या, महिलांवरचे बलात्कार हे कुठल्याही परिस्थितीत न्याय्य नाही आहेत, होता कामा नयेत. पण आम्ही सिलेक्टिव्ह असता कामा नये. सिलेक्टिव्ह आउटरीच जो आहे हा भारतातला मेजर इश्यू आहे, आणि हीच ती अडीच फ्रंट आहे. म्हणजे सेव्ह गाझाचे टी-शर्ट घालून आम्ही इथे बोंबाबोंब करतो, पण जेव्हा मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर लाथा घातल्या जातात, शहीद स्मारकावर लाथा घातल्या जातात, इस्लामी रजा अकादमीचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा त्याच्या विरोधात बोलणारा एकही माईका लाल आपल्याकडे पुढे आला नाही. दिल्लीमधला तो लाल किल्ल्यावरचा परवाचा बॉम्बस्फोट झाला, एकही माईका लाल जो आज पॅलेस्टीनसाठी उभा आहे तो भारताच्या समोर त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं नाही.
ज्यांनी हल्ले केले त्यांच्या विरोधात. तर हा सिलेक्टिव्ह आउटरीच का? पॅलेस्टाईन आपल्या जवळचा, आपल्याला इस्रायल जवळचा आहे, पण त्यांचं जे चाललंय त्यात तुम्ही इथे भारतात काय तुम्ही आंदोलन करत बसलाय? जर तुम्हाला करायचे असतील आंदोलन तर तुम्ही जा इस्रायलमध्ये, तिथे जाऊन करा आंदोलन. म्हणजे आपण किती डेमोक्रॅटिक आहोत ह्याचंही उदाहरण आहे. म्हणजे इथला मौलाना असं म्हणतो की भारत आणि इराणच्या युद्धामध्ये मी इराणच्या बरोबरीने असेल. यासारखा देशद्रोह काय आहे? त्याला आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत की तू राहतो कुठं, तू खातो कुठं, तू जगतो कुठं, आणि तू इराणच्या बाजूने युद्धात उतरणार म्हणतोय. म्हणजे इराणमध्ये जेव्हा इस्रायलचे हल्ले झाले तेव्हा लखनौमध्ये, कारगिलमध्ये, जम्मूमध्ये शिया समुदायाने प्रचंड आंदोलनं केली. काय संबंध आहे तुमचा? तुमची मातृभूमी कुठली आहे? तुम्ही राहता कुठे? हे नाही समजून घेत तुम्ही आणि आंदोलन करता. ती भूमिका आम्हाला मान्य आहे की आम्हाला दुःख झालंय, त्यांच्यावर हल्ला झाला, असा व्हायला नाही पाहिजे, असा कुणावरही व्हायला नाही पाहिजे. अशा सत्सद विवेकाने आम्ही उतरणार का नाही? निर्शीर विवेक करणार का नाही? त्यामुळं हे सगळे ढोंगी आहेत असं माझं म्हणणं आहे. यांचं सगळ्यांचं सिलेक्टिव्ह आउटरीच आहे. का नाही? काय त्या बाईंचं नाव, प्रियांका गांधी सेव्ह पॅलेस्टाईनची, सेव्ह गाझाची बॅग घेऊन आले, सेव्ह इस्रायलचं का नाही घेऊन आल्या? आय कंडेम दिल्ली अटॅक का नाही घेऊन आल्या? आय कंडेम पहलगाम अटॅक का नाही घेऊन आल्या बॅग? सो दिस इज व्हॉट द सिलेक्टिव्ह आउटरीच, अँड दे आर मिक्सिंग पॉलिटिक्स विथ इंटरनॅशनल थिंग्स और इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट. दिस इज व्हॉट माय ओपिनियन. तुम्ही डिफेन्स एक्सपर्ट आहात, तर पहलगामचा अटॅक जवळपास वर्ष होऊन गेला त्याला, तर तुम्हाला वाटतं कुठेतरी डिफेन्स फेलियर होता? ऑफकोर्स फेलियर होता. म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल वरून काही अतिरेकी, काही दहशतवादी भारतामध्ये घुसलेले आहेत. आता त्यामध्ये कसं आहे की काय इंटेलिजन्स एजन्सी म्हणतात आम्ही इनपुट दिलं होतं, सुरक्षा एजन्सीज म्हणतात आमच्याकडे इनपुट आलं नाही. या दोघांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये सामान्य माणसं मारली गेली. त्यामुळे इंटेलिजन्स फेलियर नक्की आहे, डिफेन्स फेलियर नक्की आहे. यात कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन माझ्या मनात नाही. ज्या अर्थी, आणि एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की मी ह्याचं समर्थन करत नाहीये, पण जेव्हा एक हल्ला होतो तेव्हा 99 हल्ले सुरक्षा रक्षकांनी थोपवलेले असतात. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे ग्रॉसली यू कांट ब्लेम देम. त्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप गोष्टी केलेल्या असतात. आता यामध्ये काय झालं की तो जो भाग आहे पहलगामचा, तो भाग टुरिस्टसाठी बंद केलेला होता. तिथे जाणं अपेक्षित नव्हतं, तरी पण ह्या लोकांना तिथे घेऊन गेलं. यामध्ये काही कॉन्स्पिरसी होती का, ह्याचा पण विचार केला पाहिजे. का त्यांना त्या गाईडनी तिथे नेलं, का तिथे त्यांना बसवलं? कारण जर टुरिस्टसाठी तो भाग बंद असेल तर मग काय, म्हणजे ह्याचाही आपण विचार केला पाहिजे की काय झालं असावं नक्की. पण वरवर पाहता हा सुरक्षा व्यवस्थेतली गलथानपणा आहे, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. काश्मीरचं स्पेसिफिक आपण बोललो तर एक साईडची लोक म्हणतात की खूप सेफ आहे आता काश्मीरमध्ये जाणं, पण दुसरी साईड म्हणतात की नाही, सिच्युएशन काही चेंज नाही झालं. तर तुमचा काय स्टँड आहे याच्यावरती, की तुम्ही पण गेला असाल? मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष काश्मीरमध्ये काढली आहेत. माझे जवळपास 70च्या वर प्रवास काश्मीरमध्ये झालेले आहेत. काश्मीरमधनं 370 कलम हटवल्यावर सुद्धा मी काश्मीरमध्ये गेलो होतो. आणि काश्मीरमधनं 370 कलम हटवायची जेव्हा विचार चालू होता तेव्हा तेव्हाच्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती असं म्हणाल्या होत्या की काश्मीरमधनं जर 370 कलम हटवलं जम्मू काश्मीर राज्याचं, तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील आणि तिरंगा धरणारं कोणी उरणार नाही. आज काय परिस्थिती आहे काश्मीरमध्ये? आज काश्मीरमध्ये अत्यंत अभिमानाने तिरंगा धरणारे लोक आहेत. पूर्ण ट्रान्झिशन जे जम्मू काश्मीरचं झालं 370 नंतरचं, ते खूप शांततेत झालं. पण ही शांतता न आवडणारे लोक पण आहेत. त्यामुळं ते काश्मीरमध्ये असा घातपात हा घडवणार. पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा, किती घातपात होतोय काश्मीरमध्ये? किती रक्तपात होतोय काश्मीरमध्ये? किती दगडफेक होते? दगडफेक तर संपली काश्मीरमधली, पूर्णपणे संपली आहे दगडफेक काश्मीरमधली. काश्मीरमध्ये आत्ता परकीय दहशतवादी जे आहेत, पाक पुरस्कृत दहशतवादी जे आहेत, किंवा सीमेपलीकडून येणारे दहशतवादी जे आहेत,
हेच आत्ता काश्मीरमध्ये उत्पाद घडवत आहेत. आणि ऑफकोर्स काही ठिकाणी लोकल सपोर्ट आहे, तो नाकारण्यात काय अर्थ नाही, पण 90% काश्मीर हा शांत आहे. मी तुम्हालाही घेऊन जाऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा सुरक्षेचा लवाजमा न घेता सामान्य पर्यटक म्हणून सुद्धा आपण काश्मीरमध्ये जाऊ शकतो. आपण सगळ्यांनी तिथं जाण्याची गरज आहे. काश्मीर हा आपला आहे, भारताचा आहे, भारताचा अविभाज्य भाग आहे, पाकिस्तानचा भाग नाही. यासाठी भारतीयांना सुद्धा तिथे जाऊन उभारायची गरज आहे. ते आपण केलं पाहिजे. सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल. आपण इराण, इस्रायल पासून ते काश्मीर, चायनापर्यंत सगळे विषय आपण घेतले आहेत. सर थँक्यू व्हेरी मच. खूप इंटरेस्टिंग आणि फ्रुटफुल कॉन्व्हर्सेशन झालं आपलं. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद.